आणि वळवत पुढच्या बातमीकडे। महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झालंय असं शरद पवार म्हणाले। तर देवाभाऊंनी शेतकऱ्यांकडे सुद्धा अधिक लक्ष द्यावं। देवाभाऊ या जाहिरातीवरून शरद पवारांनी हा टोला लगावलाय। फडणवीसांच्या कॅम्पेनवर 150 ते 175 कोटी रुपये खर्च करण्यात आले असं संजय राऊतांनी म्हटलंय। तर देवाभाऊ या जाहिरातीवर संजय राऊतांनी सुद्धा ही टीका केली आहे। ठिकठिकाणी अतिवृष्टी आणि शेतीचं नुकसान, पिकाचं नुकसान हे दिसतंय। बघूया आता पंचनामे कधी करतायत, प्रत्यक्ष मदत कधी पोहोचते, या सगळ्याकडे आजचे शेतकरी पाहतोय आणि त्यामुळं देवाभाऊंनी या सगळ्याकडे अधिक लक्ष द्यावं। हा काळा पैसा, याची चौकशी व्हायला पाहिजे। देवेंद्र फडणवीस यांच्या कॅम्पेनवर आधी मी आकडा दिला होता 50 ते 55 कोटी रुपये खर्च झाले, पण आता जे नवीन आकडे आलेले आहे त्याच्यामध्ये 150 ते 250 कोटी रुपये खर्च झाले ही जाहिरातबाजी आणि फोटोबाजी करण्यासाठी। त्यांना हे भान नाही कुठे लावतो आपण होर्डिंग। जिथे मुतारे आहेत, जिथे लोक रस्त्यावर मुततात तिथे सुद्धा होर्डिंग लावले आणि लोक तिथे शिवाजी महाराजांचा फोटो आहे म्हणून आमचा जीव जळतो आहे तिथे लोक मुततात।